नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. यामध्ये राष्ट्रीय सभेची महाराष्ट्रात संपन्न झालेली अधिवेशने आणि त्याचे वर्ष, त्याचे ठिकाण आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे आज आपण पाहणार आहोत. तर हा जो विषय आहे किंवा हा जो मुद्दा आहे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर यामध्ये आपण सर्वप्रथम त्याचे वर्ष, त्यानंतर त्याचे ठिकाण आणि त्या सभेचे अध्यक्ष कोण होते आज आपण पाहणार आहोत. तर मला सांगा, वर्ष 1885 मध्ये मुंबई येथे योगेशचंद्र बॅनर्जी योगेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. पहिलं अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे, त्याचे अध्यक्ष योगेशचंद्र बॅनर्जी हे होते. त्यानंतर दुसरं जे अधिवेशन आहे ते आहे 1889 मध्ये मुंबई येथे सर विल्यम वेदरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे अधिवेशन आहे 1891 मध्ये नागपूर येथे आनंदा चार्लू यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलेलं आहे. त्यानंतर चौथं जे अधिवेशन आहे, चौथं अधिवेशन यामध्ये 1895 मध्ये पुणे येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे. त्यानंतर पाचवं जो अधिवेशन आहे तो आहे 1897 मध्ये अमरावती येथे श्री शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे. यानंतर सहावं अधिवेशन 1904 मध्ये मुंबई येथे सर हेनरी कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेले आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे सातवं अधिवेशन. तर सातवं अधिवेशन 1915 मध्ये मुंबई येथे सत्येंद्र प्रसन्नसिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेलं आहे. त्यानंतर आठवं अधिवेशन आहे 1918 मध्ये. आठवं अधिवेशन 1918 मध्ये मुंबई येथे बॅरिस्टर हसन इमाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे. त्यानंतर नववं अधिवेशन 1920 मध्ये नागपूर येथे चक्रवर्ती विजय राघवाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेला आहे. यानंतर 10वं जो अधिवेशन आहे तो आहे 1934 मध्ये मुंबई येथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे. त्यानंतर 11वं अधिवेशन 1936 मध्ये फैजपूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आहे. त्यानंतर 12वा जो अधिवेशन आहे तो आहे 1942 मध्ये मुंबई येथे मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यानंतर 13वा अधिवेशन 1950 मध्ये नाशिक येथे पुरुषोत्तमदास टंडन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे. यानंतर 14वा जो अधिवेशन आहे तो आहे 1959 मध्ये नागपूर येथे इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यानंतर 1983 मध्ये मुंबई येथे इंदिरा गांधी यांच्याच अध्यक्षतेखाली सलग पार पडले आहे.
1959 आणि 1983 या दोन्ही वर्षी इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडले आहे. त्यानंतर 16वं जो अधिवेशन आहे तो आहे 1985मध्ये मुंबई येथे राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले एकूण 16 अधिवेशन, त्याचे वर्ष, त्याचे ठिकाण आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पाडले आहे हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.